पावसाळ्यामध्ये पटकन लावता येणारी आणि वर्षभर आपल्या गार्डनमध्ये शोभा देणारी प्लांट आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय. आणि हा प्लांट आहे सिंगोनियम. किती छान आहे, रंगीबेरंगी पानांचा प्लांट आहे आणि याची मोठी मोठी पानं येतात. उन्हाळ्यामध्ये हे झाड पूर्ण माझं सुकून गेलेलं होतं, पण नंतर आतमध्ये त्याची कंद जिवंत असतात आणि पाऊस पडला की अशी छान पानं टवटवीत उगवून आलेली आहे. आणि आपल्या गार्डनला या पानांमुळे खूप छान शोभा येते. अगदी छोट्यातल्या छोट्या पॉटपासून ते जेवढ्या मोठ्या पॉटपर्यंत आपण लावू तर अशी खूप सुंदर पानं देणारा हा प्लांट आहे. पावसाळ्यामध्ये जर याचं कंद तुम्हाला मिळाला तर नक्की लावा. इथे मी आता 2 पॉटमध्ये हा प्लांट लावलेला आहे, तुम्हाला दाखवते. आता मातीच्या पॉटमध्ये मी हा सिंगोनियम प्लांट लावलेला आहे. किती सुंदर आहे बघू शकता तुम्ही. आता छोटी छोटी पानं आलेली आहेत, नंतर मोठी मोठी होत जातात. खूप सुंदर हा प्लांट आहे. याच्यानंतर दुसरा प्लांट पाहतो आपण. मनी प्लांट, छोट्यातल्या छोट्या कटिंगपासून आणि फक्त पानांपासून ग्रोथ होणारा हा प्लांट आहे. आता इथे बघू शकता तुम्ही किती सुंदर याची ग्रोथ झालेली आहे. अनेक रंगीबेरंगी पानांचा मनी प्लांट असतो. इथे याच्यामध्ये 2 प्रकारची पानं आलेली आहेत. प्लेन हिरवी पानं आहेत आणि बहुतेक पानांवरती याच्या असे डॉट्स आहेत. किती सुंदर हा प्लांट आहे. पाण्यामध्ये लागतो, घरामध्येही लागतो. ज्यांच्याकडे ऊन अजिबातच येत नसेल अशांनी बाल्कनीमध्ये अगदी सावलीमध्ये जरी हा प्लांट लावला पाण्यामध्ये तरी पण याची खूप सुंदर ग्रोथ होते. आपल्या घराला, गार्डनला शोभा आणणारा प्लांट आहे आणि फार केअर आपल्याला याची घ्यावी लागत नाही. जेवढा मोठ्या पॉटमध्ये लावला तेवढी याची ग्रोथ मोठी होते. उन्हामुळे हा प्लांट माझा सुकून गेलेला होता, तेव्हा याची पिवळी झालेली पानं मी काढून टाकली. आता ही नवीन पालवी याला आलेली आहे आणि किती सुंदर प्लांटची ग्रोथ झालेली आहे, तुम्ही बघू शकता. अगदी छोट्यातल्या छोट्या प्लांट जर आपल्याला लावायचा असेल, अगदी छोट्यातल्या छोट्या पॉटमध्ये जर आपल्याला लावायचा असेल आणि अजिबातच जागा नसेल, अगदी छोट्याशा मगमध्ये, कुंडीमध्ये, कशाईमध्ये, बॉटलमध्ये लावू शकतो. हा मेक्सिकन पिटुनिया खूप सुंदर फ्लावर देणारा प्लांट आहे. फार आपल्याला याची काळजी घ्यावी लागत नाही आणि फार मोठाही वाढत नाही. किती सुंदर याला फुलं आलेली आहेत. अशाच प्रकारचा दुसरा प्लांट आहे आणि त्याला जांभळ्या रंगाची फुलं येतात. खूप सुंदर हा प्लांट आहे. कटिंगपासूनही लागतो आणि फूल गळून पडल्यावरती याला छोट्या बिया येतात आणि ते बी गळून पडलं की ते रुजून होतं आणि त्याच्यापासून दुसरी रोपं तयार होतात. खूप सुंदर आपल्या गार्डनला, बागेला शोभा देणारा आहे. अगदी छोट्याशा पॉटमध्ये मी इथे आईस्क्रीमच्या डब्यामध्ये लावलेला हा प्लांट आहे. फार सुंदर झुपकेदार वाढतो. याच्यामध्ये पण 2 व्हरायट्या आहे आणि मी दाखवते तुम्हाला. याचं नाव मला माहिती नाही. फार केअर आपल्याला याची घ्यावी लागत नाही आणि अगदी छोट्यातल्या छोट्या कटिंगपासून हा इतका छान. त्यामधूनच हा दुसरा प्रकार आहे. याची पानं अगदी छोटी छोटी असतात आणि त्याची मोठी मोठी असतात. याची पण ग्रोथ अशी छान घनदाट होते. झुपकेदार हा प्लांट वाढतो आणि इथे तुम्ही बघू शकता मी प्लास्टिकच्या पॉटमध्ये लावलेला आहे आणि पूर्ण झाकून गेलेला आहे. पॉट दिसत नाही आहे. खूप सुंदर याची वाढ होते आणि एकदा आपल्या गार्डनमध्ये आपण हा लावला की अगदी छान वाढतो. छोटूशा कटिंगपासून वाढतो. खूप सुंदर प्लांट आहे. सुंदर गर्द निळ्या रंगाची फुलं देणारा ब्लू इरेका प्लांट याची वेल पण होते आणि याचं झाड पण होतं झुपकेदार. आपण झुडपासारखं झाडही वाढवू शकतो. भरपूर फुलं देणारा आणि वर्षभर आपल्या बागेला शोभा आणणारा रंगामुळे. आणि हा वेगळा रंग आहे. खूप सुंदर यांनी आपल्या बागेला शोभा येते आणि अगदी छोट्याशा कटिंगपासून मी हा लावलेला होता. भरगच्च फुलांनी हा प्लांट भरून जातो.
फार केअर आपल्याला याची घ्यावी लागत नाही. हा प्लांट आपण आपल्या मेन गेटजवळही लावू शकतो, टेरेसवरती पण मोठ्या पॉटमध्ये लावू शकतो, छोट्याही पॉटमध्ये लावू शकतो. आणि किती सुंदर याची ग्रोथ झालेली आहे आणि 12ही महिने फुल देणारा हा प्लांट आहे आणि भरपूर फुलं येतात आणि अगदी छोट्याशा कटिंगपासूनच लागतो. याच्या प्रत्येक कटिंगवरती फुलं आलेली आहेत. हा जमिनीमध्ये आहे आणि मी पॉटमध्ये लावलेला पण तुम्हाला दाखवते. हे आता मातीच्या थंड पाण्याचा जो माठ असतो त्याच्यामध्ये मी हा ब्लू इरेका पामची एक छोटीशी कटिंग लावलेली होती. तुम्ही बघू शकता याला पण अशी छान फुलं आलेली आहेत. पाऊस पडल्याबरोबर याला कळ्या यायला लागतात आणि खूप सुंदर फुलं देणारा हा प्लांट आहे. आणि याची पॉटमध्ये पण ग्रोथ बघा किती छान झालेली आहे आणि निळ्या रंगाने आपल्या गार्डनला फार सुंदर शोभा येते. ती छोट्यातल्या छोट्या कटिंगपासून लागणारी पानवेल आहे. नागवेल पण याला म्हणतात. नंतर मिठा पान, बंगला पान अनेक नावं या वेलीला आहे. आणि अगदी छोट्याशा कटिंगपासून लागणारी ही पानवेल आहे. खूप सुंदर याची ग्रोथ होते आणि फार आपल्याला काळजी घ्यावी लागत नाही. एकदा आपल्या गार्डनमध्ये आपण ही वेल लावली की ती नेहमीसाठी आपल्या गार्डनमध्ये राहते आणि मोठी मोठी पानं आपल्याला मिळतात. खूप सुंदर माझ्या या वेलीची वाढ झालेली आहे. भरगच्च पानांनी भरून गेलेली आहे आणि या वेलीच्या पानांचा उपयोग आपल्याला सगळ्या गोष्टींमध्ये रोजच्या वापरामध्ये आपल्याला विड्याचं पान लागतं आणि त्याचा उपयोग आपण घेऊ शकतो. आणि कुठेतरी याला आधार मिळेल अशा ठिकाणी आपल्याला ही वेल लावायची असते, म्हणजे तिची ग्रोथ खूप छान होते. इथे तुम्ही बघू शकता अगदी मोठी मोठी पानं याला आलेली आहेत. अशी भरगच्च पानांनी भरून गेलेली आहे आणि भरपूर उन्हाळा होऊन गेल्यानंतरची या वेलीची ग्रोथ तुम्ही इथे बघू शकता. उन्हाळ्यामध्ये याची पानं पिवळी पडलेली होती, नंतर काही पानं वाळलेली होती, काही कटिंग वाळल्या होत्या, त्या सगळ्या मी इथे काढून टाकल्या. त्याच्यानंतर आता हा वेल खूप छान बहरलेला आहे आणि अति ऊन किंवा अति सूर्यप्रकाश या वेलीला लागत नाही. अगदी सकाळचं कोवळं ऊन जिथे लागेल अशा ठिकाणी आपल्याला ही पानवेल लावावी लागते. आणि भरपूर उन्हामुळे फार वेलावर माझ्या परिणाम झालेला होता, पण आता छान वाढ झालेली आहे आणि मोठी मोठी पानं याची आलेली आहेत. आता एका एका पानाचा साईज इथे तुम्ही बघू शकता किती मोठा आहे. तर अशा पद्धतीने कुठल्याही बागेमध्ये लागणारी ही पानवेल आहे तेव्हा नक्की लावा.